नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मजेत ना? तर बघा, मी चालली आहे कामावर. तर आज उशिरा चालली आहे कामावर. शनिवार रविवार आम्ही उशिरा जातो कामावर, कारण सगळ्यांना सुट्ट्या असतात. त्यामुळे आम्हाला सुट्टी तर नसते, पण आम्हाला उशिरा कामावर गेलेलं चालतं. तर तुम्हाला तर माहिती आहे, मी जेवण बनवायचं काम करते आणि ह्या टॉवरमध्ये येते मी कामाला. सध्या माझ्याकडे 2 कामं आहेत आणि त्याच कामावर मी आज सॅटर्डे संडे स्पेशल काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर शनिवार रविवार महिन्याच्या आठवड्याचे 4 दिवस तरी सर्वांना सुट्टी असते, पण आम्हाला महिन्यातनं 2 सुट्ट्या मिळतात. तर तुम्हाला तर ही गोष्ट माहिती आहे का नाही माहीत नाही मला, पण आम्हाला महिन्याला 2 सुट्ट्या असतात आणि शनिवार असो रविवार असो आम्हाला कामावर यायलाच लागतं. तर माझ्या या व्हिडिओतनं मी तुम्हाला हाच प्रयत्न करते की मी तुम्हाला दाखवू शकेल की कामवाली बाई म्हणजे जे बायका घरकाम करतात त्यांची लाईफ कशी असते. तेच बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर बघा, पहिल्या घरी पोचली, दरवाजाची बेल वाजवली आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या ज्वारीच्या भाकरी बनवल्या. तर ह्या माझ्या मते तरी छोट्या छोट्या भाकरी आहेत, कारण मी घरी ह्याच्यापेक्षा मोठ्या तवा भरून भाकरी बनवते, पण मला कामावर अशा छोट्या छोट्या भाकरी बनवाव्या लागतात. तर ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहेत आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर इकडे मी बनवलेली आहे वांग्याची भाजी. मस्तपैकी परतून अशी वांग्याची भाजी बनवली आहे, ती तुम्हाला पुढे व्हिडिओत दिसेल. तोपर्यंत तुम्ही भाकरी बघा. माझ्या किती सगळ्या भाकऱ्या माझ्या अशाच मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत. तर ही केलेली आहे परतून वांग्याची भाजी. थोडंसं ओलं खोबरे टाकलं आहे, शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आणि मस्त अशी सुकी वांग्याची भाजी केली आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. एक तर वांग्याची भाजी, नाही तर दुसरी शेवभाजी. ह्या घरात जर मी ज्वारीच्या भाकरी बनवल्या तर त्याच्यासोबत शेवची भाजी किंवा वांग्याची भाजी नक्की बनवते, त्यांना पण खूप आवडतं. तर बघा, ही अशी वांग्याची भाजी बनवलेली आहे. अगदी लवकर बनते, झटपट बनते आणि खूपच टेस्टी लागते. ज्वारी बाजरीची भाकरी असेल ना, त्याच्याबरोबर वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत किंवा शेवची भाजी, ठेचा, पिठलं अशा खूप छान लागतात. त्यानंतर हा मी अंडा राईस बनवलेला आहे. अंडा राईस म्हणजे अंड्याची बुर्जी करून त्याच्यामध्ये फ्राईड राईस केलेला आहे. तर हा अंडा राईस केलेला आहे. तुम्ही बनवला आहे का कधी असा अंडा राईस? काय नाही, एकदम सोपं आहे. आपण अंड्याची बुर्जी करतो तशी करायची. कांदा, मिरची, टोमॅटो घालायचा. मस्तपैकी स्मॅश झाल्याच्यानंतर चांगलं आपल्याला शिजल्यानंतर तेलामध्ये त्यामध्ये एग व्हाईट टाका. तुम्ही पूर्ण अंडं पण टाकू शकतात, कोण कोण एग व्हाईटच टाकतं. आणि मग त्यानंतर मसाले टाकायचे आपले, थोडासा गरम मसाला टाकायचा आणि त्यानंतर आपण हा राईस जो आपण बॉईल राईस असतो तो आपण टाकायचा. मी ह्याच्यामध्ये स्टीम राईस टाकलेला आहे आणि अशा प्रकारे हा अंडा राईस केलेला आहे. तर फायनली माझं सगळा स्वयंपाक इथे झाला आहे. भाकरी झाली आहे, भाजी झाली आहे, कढई आपण रिकामी केला आहे. बघा, मी डब्यामध्ये अशी झाकून ठेवल्यात भाकरी. कढईमधला भात काढून ठेवलेला आहे छोट्या भांड्यामध्ये. त्यानंतर ह्या भांड्यामध्ये मी भाजी काढून ठेवलेली आहे. त्यांनी मला कोबी किसून ठेवायला सांगितलेली, तर मी ही कोबी पण किसून ठेवली आहे. तर कढया वगैरे सगळं रिकामी केलं आहे. सगळं जेवण ट्रान्सफर केलं आहे छोट्या भांड्यात. गॅसचं मेन नॉब बंद केलं आहे. सगळी भांडी घासली आहेत. किचन गॅस क्लीन केला आहे. भांडी जागेवर पुसून ठेवलेली आहेत. तर माझं इकडचं काम संपलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आता माझं इकडचं काम चाललेलं आहे आणि मी आता जाणार आहे दुसऱ्या कामावर. तर मी इकडून आता निघाली आहे आणि आता मी दुसऱ्या कामावर काय बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग माझ्याबरोबर दुसऱ्या कामावर आणि बघा तिकडे मी काय बनवते. तर मी लिफ्टची वाट बघते. तर लिफ्टमधनं जाणार आहे मी दुसऱ्या कामावर. तर बघा, लिफ्ट आली आणि मी आता चालली आहे दुसऱ्या कामावर. तर मंडे टू फ्रायडे सगळ्यांचे टिफिन असतात, त्यामुळे थोडीशी धावपळ असते. पण सॅटर्डे संडे असं नसतं. सॅटर्डे संडे सगळे आरामात असतात, आरामात उठतात. त्यामुळे मला माझ्याकडे थोडा वेळ असतो, म्हणून मग मी एखादी नवीन रेसिपी बनवली की त्याचा व्हिडिओ काढते आणि तो देखील चॅनलवर टाकते. तर अशा प्रकारे मी दुसऱ्या कामावर आली आहे. दुसऱ्या कामावर दरवाजाची बेल वाजवली आणि आता मी इथे काय बनवते ते दाखवते. तर दुसऱ्या कामावर गेल्या गेल्या आधी पहिले नाश्ता बनवला. नाश्त्यामध्ये मस्तपैकी असे उत्तप्पे बनवलेले आहेत, चटणी बनवलेली आहे, सांबार बनवलेला आहे. तर हा नाश्त्याचा ट्रे मी रेडी केलेला आहे मॅडम आणि सरांना द्यायला. तर 2च उत्तप्पे नाही, हे सध्या मी गरम गरम केलेले आहेत आणि आता हा ट्रे मी बाहेर घेऊन जाणार आणि त्यांचा नाश्ता होईपर्यंत मी गरम गरम उत्तप्पे बनवून देणार. म्हणजे मॅडम आणि सर ॲटलिस्ट सॅटर्डे संडे तरी गरमागरम नाश्ता करतील, कारण बाकी मंडे टू फ्रायडे ऑफिसला जाताना टिफिनमध्ये घेऊन जातात आणि टिफिन गार होऊन जातो दुपारी जेवेपर्यंत. दुपारी लंचसाठी मी ही फ्राईड इडली केलेली आहे. हे तर मी तुम्हाला ह्याच्या आधी पण दाखवलेले आहे. खूप टेस्टी लागते फ्राईड इडली. छोट्या छोट्या इडल्या खूप छान दिसतात ना. आणि त्यानंतर चहा पण केलेला आहे.
आता मॅडम आणि सरांचा ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर त्यांना चहा देते. दुपारसाठी ही फ्राईड इडली केली आणि बघा त्यांचा नाश्ता झालेला आहे. तर ते उरलेली चटणी आणि सांबार इथे आहे. कारण मी तुम्हाला मगाशी जेव्हा ट्रेमध्ये दाखवलेला तेव्हा बाहेर घेऊन गेलेली. आता त्यांना चहा द्यायचा. आणि बघा मी सगळं क्लीन केलं आहे. सॅटर्डे संडेला मी किचन असं डीप क्लीन करते, त्याच्यावरच्या जाळ्या वगैरे काढून व्यवस्थित असं क्लीन करते. बघू शकता तुम्ही किती छान चमकतोय किचन. आणि दाखवते त्याच्या जाळ्या पण मी घासून ठेवल्यात. बघू शकता तुम्ही त्याच्या वरच्या गॅस शेगडीच्या वरच्या जाळ्या मी घासून ठेवल्यात. आणि हे किचन वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे. तर बघा भांडे, इकडच्या भांड्याचं काम माझं नाही आहे, भांड्यावाल्या मावशी दुसऱ्या येतात. तर मी बाकी सगळं आवरलं आहे. टोडूला गाजर दिलं आहे, टोडू गाजरसाठी थांबला आहे, टोडूला बाय केलं आहे. आणि मी आता चालली आहे घरी. तर बघू शकता सगळं जेवण वगैरे झाकून ठेवलेलं आहे, किचन गॅस सगळा क्लीन केला आहे. आणि आता मी जाणार आहे घरी. कामावरनं तर निघाली पण घरची ड्युटी सुरूच. आपल्या बायकांचं कसं असतं ना, कामावरनं आलो की आपण परत कामावरच पोहोचतो. म्हणजे बाहेरचं काम करा, बाहेरून आल्यावर परत घरची ड्युटी करा. तर अशा प्रकारे बघा, जेव्हा मी कामावरनं निघते ना तेव्हा मला एक वेगळाच आनंद होता. आता घरी जायचं आहे. मला माहीत असतं घरी गेल्यावर कामाची लिस्ट तयार असते. जाण्याआधीच माझ्या मनात चालूच असतं की घरी गेल्यावर पहिले हे करायचं, मग ते करायचं, मग आधी मुलाचा डबा द्यायचा, आधी त्याला नाश्ता द्यायचा, मग भाजीला काय करायचं, मग जेवणामध्ये काय करायचं, हे चालूच असतं. तर बघा मी ID कार्ड घेतलं वॉचमॅन भाऊंकडनं आणि मी आता घरी चाललेली आहे. बाहेर आली तर ऊन खूप कडक होतं. आता वातावरण असं झालं आहे ना, पहाटे खूप थंडी असते आणि रात्रीचं असं ऊन असतं. तर इथे बघा अशी कार ठेवली होती. मला वाटतं सेलसाठी कंपनीनी वगैरे ठेवली असेल, पण खूप छान गाडी होती ती. तर अशा प्रकारे मी बाहेर पडलेली आहे. आणि इथून आता मी गाडी स्टार्ट करणार आणि मी जाणार आहे घरी. तर घरचा सध्या मी व्हिडिओ टाकत नाही आहे कारण घरी माझ्या बांधकाम सुरू आहे. मी तुम्हाला सांगितलेलं मी सासूबाईंच्या घरी आहे आणि तिथेच माझं बांधकाम सुरू. तर घरी आल्या मुलांना नाश्ता दिला. नाश्त्यामध्ये हे समोसे होते. पार्सल आणलेले नाही आहेत, हा घरी केलेले आहेत, पण मी काल केले होते समोसे. आणि काल मी तो व्हिडिओ शूट केला नाही. मुलांना तो नाश्ता दिला आणि पेपरवर ह्यासाठी दिला आहे की घरात बांधकाम सुरू आहे, सगळं खराब झालेलं आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला दाखवते नक्की काय बांधकाम सुरू आहे. तर बघू शकता तुम्ही हे सगळं फोडलेलं आहे. खूप धूळ माती घाण खूप आहे. किचन बनवते मी आणि बाथरूम बनवते. तर हेच सगळं बांधकाम सुरू आहे आणि त्यामुळे घरात खूप घाण आहे. तर आता आम्ही इकडेच राहणार आहे. तर हे सगळं सेट झाल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओत बघायलाच मिळणार आहे. तर असा होता हा आजचा दिवस. कामावरनं आली आणि घरच्या कामाला सुरुवात केली. मुलांना आधी नाश्ता दिला आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरू केलं. तर असा सगळा पसारा पडलेला होता. हे लोक काम करून गेल्याच्या नंतर रोज संध्याकाळी तो आवरायचा, साफसफाई करायची. तुम्हाला तर माहिती आहे घरात बांधकाम सुरू असल्यावर किती घाण असते. तर असाच चालला आहे दिवस. आता 4 दिवस झाले बांधकाम चालणार आहे. तर बघूया कसं काय होतं. जसा व्हिडिओ शूट करायला मिळेल तसा करेल आणि जसा व्हिडिओ अपलोड करायला जमेल तसं करेल. तर असा होता आजचा व्हिडिओ. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. बाय बाय.